राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत बजाज पल्सर मित्रांनो, जे की राहणार 220F मॉडेल राहणार आहे मित्रांनो. हे मॉडेल पण चांगलं प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो, चांगलं फेमस आहे. जशी आपली 150 सीसी गाडी फेमस आहे मित्रांनो, त्याच प्रकारे 220F पण हे मॉडेल चांगलं फेमस आहे मित्रांनो. म्हणजेच की यंग जनरेशनमध्ये याचं क्रेज अलग आहे मित्रांनो. म्हणजे एकदम प्रॉपर स्पोर्ट बाईक मिळून जाते, लुक पण चांगलं आहे, वजन पण कमी आहे आणि स्पीड पण चांगली पकडते मित्रांनो ही. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचं प्रॉपर डिटेल रिव्ह्यू करणार आहोत. ज्यामध्ये मित्रांनो एक्सचेंज प्राइस, मिनिमम डाउन पेमेंट, मायलेज, फीचर्स आणि 2026 मध्ये ज्यामध्ये काय काय बदल झालेला आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघून जाता मित्रांनो. चला आता आपण व्हिडिओला करू स्टार्ट वगैरे. सगळ्यात पहिले मित्रांनो आपण बोलू आपल्या गाडीची चाबी वगैरे बद्दल. तर या प्रकारे चाबी वगैरे मिळेल मित्रांनो. पल्सरची बजाजची बॅजिंग वगैरे जाते मित्रांनो फक्त याच्यावरती आणि पाठीमागून तसंच मित्रांनो. सिम्पल आपल्या दोन्ही की वगैरे जातात मित्रांनो आपल्या गाडीच्या. की मित्रांनो या मॉडेलची जी एक्सचेंज प्राइस आहे आपल्या वाशिम मध्ये 1,28,500 आहे मित्रांनो एक्सशोरूम मध्ये. बाकीचे मिनिमम डाउन पेमेंट वगैरे मित्रांनो ते तुम्ही 50,000 करू शकता. तशी इंजन वगैरे बद्दल तर याच्यामध्ये ट्विन स्पार्क DTS FI इंजन वगैरे जाते मित्रांनो, जे की आपल्याला ऑइल कुलंट इंजन वगैरे जाते मित्रांनो याच्यामध्ये. जे की आपल्या 220 सीसी मध्ये येऊन जाते. जे की आपल्या पॉवर पॉईंट मित्रांनो 20.9 BHP किंवा PS पॉवर पण मिळू शकतो मित्रांनो. आणि जे टॉर्क आहे ते आपल्याला 18.55 न्यूटन मीटर संग काढून देते मित्रांनो. फ्यूल टँक बद्दल मित्रांनो, तर याच्यामध्ये जसं आपल्या 15 लिटरचं येऊन जाते आणि रिझर्व्ह मध्ये तुम्हाला याच्यात 3.5 लिटर आपल्याला पेट्रोल ठेवावं लागते मित्रांनो, कारण की याच्यामध्ये तसे सेन्सर करून जातात मित्रांनो आपल्याला. बाकी याच्यामध्ये जे कूलिंग टाईप आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर याच्यामध्ये ऑइल कुलंट येऊन जाते आपल्याला याच्यामध्ये. आणि जे क्लच टाईप वगैरे असते यामध्ये आपल्याला वेट आणि मल्टी प्लेट क्लच टाईप आपल्या याच्यामध्ये येऊन जाईल मित्रांनो. बाकी आपण जर बघायला आपल्या गाडीच्या टोटल लांबी वगैरे बद्दल मित्रांनो, तर हिची टोटल जी लांबी वगैरे ती आपल्याला 2035 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. रुंदीवर आपल्या गाडीची 750 mm मध्ये आहे आणि आपल्या गाडीची जी उंची वगैरे मित्रांनो ती आपल्याला 1165 mm मध्ये मिळून जाईल. बाकी मित्रांनो हिचा जो व्हीलबेस वगैरे आहे तो आपल्याला 1350 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि राहिली गोष्ट आपल्या गाडीच्या ग्राउंड वगैरे बद्दल, तर ते आपल्याला 165 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो आपण बोलू याचं स्टायडर हाईट वगैरे बद्दल, तर ती आपल्याला 795 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी मित्रांनो याचं जे टोटल वेट वगैरे आहे गाडीचं ते आपल्याला तशी टॉप स्पीड वगैरे बद्दल, तर 220F ची तशी टॉप स्पीड आपल्याला 135 kmph ची दिलेली मित्रांनो ही. आणि आपण जर बघायला ब्रेकिंग वगैरे बद्दल, त्याच्यामध्ये आपल्याला ऑल डिस्क वगैरे जातात. म्हणजे फ्रंट मध्ये मग डिस्क, रिअर मध्ये डिस्क येऊन जातात मित्रांनो आपल्याला. बाकी आपण जर बघायला गेलो आता जे याच्यामध्ये डिस्क वगैरे जातात त्याचे डायमीटर आपण बघायला गेलो मित्रांनो, तर जो समोर आपल्याला डिस्क वगैरे दिलेली याचं जे डायमीटर आहे, तर हे आपल्याला 280 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. आणि जे आपल्या पाठीमागे दिलेला आहे त्याचा आपल्या 220 mm 230 mm मध्ये मिळून जाते. बाकी गाडी वगैरे एकदम स्पोर्टी टाईप आपल्याला मिळून जाते मित्रांनो, एक नंबर गाडी वगैरे आहे. बाकी कलर वगैरेच्या रेड वगैरे पण आपल्याला मिळून जाते मित्रांनो. हा पण मॉडेल आणि हा कलर पण तसा चांगला आहे मित्रांनो, तुम्हाला रेड वगैरे पाहिजे नसेल तर. बाकी मित्रांनो आपण बोलायचं समोरून लुक वगैरे बद्दल, तर आपल्याला इथं जसं लुक वर दिलेले आपल्याला हॅलोजन मध्ये दिलेले लाईट वगैरे गाडीसाठी आपल्याला लाईट वगैरे जाते मित्रांनो हॅलोजन प्रोजेक्टर मध्ये. बाकी तो तुम्हाला येऊन जाते हाय बीम साठी. बाकी 2 पार्किंग साठी आपल्याला लाईट वगैरे दिलेत मित्रांनो. वरती आपल्याला बजाजची बॅजिंग वगैरे जाते मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता या प्रकारे. वायझर वगैरे चांगली जाते मित्रांनो आणि हे जे मिरर वगैरे फोल्डेबल आहेत मित्रांनो. बाकी आपण खाली बघायला जे इंडिकेटर्स वगैरे दिलेत आपल्याला इथं दिलेत मित्रांनो. हे नाही का मित्रांनो, इंडिकेटर्स आपल्या एलईडी मध्ये येऊन जातात. पहिले आपले साधे इंडिकेटर वगैरे यायचे मित्रांनो. बाकी लाईट वगैरे आपण बघायला गेलो तर आपल्याला हाय बीम साठी आपल्याला या प्रकारचं जाते मित्रांनो. आणि मित्रांनो याच्यामध्ये आपल्या हॅलोजन सेटअप येऊन जाते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये एलईडी पण इन्स्टॉल करू शकता, जेणेकरून नाईट मध्ये थ्रो वगैरे चांगला वाढून जाते मित्रांनो. बाकी जसं आपल्या समोर पण आपल्या डिस्क दिलेलं आहे, पाठीमागे आपल्याला डिस्क वगैरे जाते मित्रांनो. तर ब्रेकिंग वगैरे याच्यामध्ये चांगली येऊन जाते आपल्याला. बाकी या बाजूला आपल्याला त्याचं जे इंजन वगैरे ते आपल्याला येऊन जाते मित्रांनो. बजाज 220F चं इंजन वगैरे आहे, 220 सीसी मध्ये येऊन जाते. जे की आपल्याला 21 BHP आणि 18.55 न्यूटन मीटर टॉर्क करून देते मित्रांनो इंजन वगैरे. बाकी इथं गाडीवर आपल्याला जाते प्रोडक्शन टाईप, जेणेकरून आपल्या गाडी जर कधी खाली पडली तर याच्यावरती पडेल, गाडीवरती कुठे काही इम्पॅक्ट येणार नाही मित्रांनो. बाकी इथं आपल्याला ऑइल कुलंटची बॅजिंग करून जाते मित्रांनो. आणि याच्यावरती पण आपली तशी बॅजिंग वर चांगली जाते. इथं पल्सरची बॅजिंग करून जाईल मित्रांनो. आणि इथं बघू शकता तुम्ही कार्बन सारखी बॅजिंग जाते. हे कार्बन नाही मित्रांनो, फक्त स्टिकर वगैरे त्या प्रकारचे. बाकी ब्रेक वगैरे आपली इथं दिलेले मित्रांनो, हे पण आपले एक्स्ट्रा पार्ट वगैरे जाते याच्यामध्ये. फक्त तुम्हाला ग्राउंड जर कमी असेल तर गाडी जरा थोडी पाहून न्यावं लागेल मित्रांनो. बाकी इथं आपल्या सायलेन्सर वरती आपल्याला एक सेन्सर आपल्या इथं दिले मित्रांनो, दुसरं सेन्सर आपल्या इथं दिले मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जर विचारलं मॉडिफाय करायचं असेल तर थोडं तुम्हाला पाहून करावं लागेल, कारण की 2 सेन्सर वगैरे त्याच्यामध्ये, मग याचा पण काही ना जुगाड करावा लागेल. बाकी मित्रांनो आता आपण बोलायचे मीटर वगैरे बद्दल.
मीटर वगैरे ज्यामध्ये मित्रांनो तसं फुल्ली डिजिटल टाईप आपल्याला मिळून जाते. ज्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल अटेंड, डिस्कनेक्टेड म्हणजे कॉल आले तुम्हाला इथे दिसून जाते मित्रांनो तसं. टाईम वगैरे सगळं तुम्हाला इथं दिसून जाते. बाकी मित्रांनो आपली गाडी सध्या साईड स्टँडवर लागलेली. आपण जर गाडी गिअरात टाकली गाडी स्टार्ट होणार नाही. न्यूट्रलमध्ये गाडी स्टार्ट होऊन जाते मित्रांनो. बाकी आपल्याला आरपीएम वगैरे आपण पाहायला गेलो तर 12,000 पर्यंत आपल्या आरपीएम दिले मित्रांनो. आणि रिफ्यूलचं ऑप्शन येत आहे. म्हणजेच की मित्रांनो आपल्या गाडीमध्ये जे फ्यूल वगैरे ते सध्या कमी आहे ना त्यामुळं. बाकी आपल्याला डिजिटल स्पीड वगैरे आपल्या इथून जाईल मित्रांनो. किती किलोमीटर चालली गाडी तर बजाजचं लोगो वरून जाते मित्रांनो. बाकी याच्यामध्ये आपल्याला पार्किंगचं फीचर सुद्धा नाही दिलं मित्रांनो. ते दिलं असतं त्याच्यामध्ये म्हणजे बाहेरून काय काम करायचं काम नव्हतं तसं. तर तुम्हाला ते करावं लागेल तेवढं. बाकी मित्रांनो इथं आपल्याला सेल्स टॉप याच्यामध्ये येऊन जाते आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्या किक्स वगैरे आपल्याला काही येत नाही मित्रांनो. आपण या बाजूला आपण बघायला गेलो तर जसं की हेडलाईट कंट्रोल वगैरे आपल्या इथं दिलेत मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला हाय लो बीमचे कंट्रोल पण येऊन जातील. तुम्हाला पास द्यायचं तर इथून डायरेक्ट पास वगैरे पण असे देऊ शकता मित्रांनो. बाकी जर तुम्हाला ब्लूटूथ कनेक्शन वगैरे दिलेले आपल्याला आता त्याला जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्हाला इथं बटन वगैरे दिलेले जेणेकरून तुम्ही याचा यूज वगैरे करू शकता. जे की तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाते याच्यात माहिती वगैरे सगळं येऊन जाते. टाइम वगैरे पण तुम्ही इथून ऍडजस्ट करू शकता मित्रांनो. खाली आपल्या इंडिकेटर्स वगैरे दिलेले टँक वगैरे मित्रांनो 15 लिटरचं येऊन जाते. 3.5 लिटर रिझर्व्ह ठेवावं लागते तुम्हाला. प्रॉपर स्टिकर वगैरे जाते मित्रांनो. स्टिकर कशासाठी असते हे सांगायचं काम नाही मला. बाकी सीट वगैरे बघायला गेलं मित्रांनो याची कम्फर्टवाली चांगली सीट वगैरे जाते मित्रांनो. फ्रंट आणि रिअर वाली पण. बाकी पाठीमागे आपल्याला 220 एफची बॅजिंग वगैरे जाते मित्रांनो. आणि आपण आता बघा गेलो याच्या टेललाईट वगैरेबद्दल. जशी 2014-15 पासून गाडी वगैरे टेललाईट वगैरे येते पल्सरमध्ये त्याच प्रकारचे आपल्याला येऊन जाते मित्रांनो. काही चेंजेस नाही. चांगलं आहे याच्यामध्ये. हे चांगलं लुक देते. फक्त इंडिकेटर्स अपडेट केले ही चांगली गोष्ट आहे. कारण पहिले मित्रांनो ते मोठेवाले इंडिकेटर्स द्यायचे. आता हे एलईडी मध्ये चांगले केलेत. बाकी नंबर प्लेट लावायसाठी जागा वगैरे दिली मित्रांनो. टायर्सचं आपण बघायला गेलो पाठीमागं आपले जे टायर वगैरे दिलेला आहे मित्रांनो तर हा पहिले 120 80 70चा टायर दिला मित्रांनो. 120 टायर मित्रांनो हे ट्यूबलेस टायर आहे. पाठीमागचा समोरचा दोन्ही आपले ट्यूबलेस येऊन जातात मित्रांनो. आणि आपण बाकी या गाडीचा डिटेल वगैरे तुम्हाला कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या एवढंच राम राम सगळ्यांना.